प्राणी ते आता काही नष्ट होत चाललेले. प्रत्येक ऑफिस, इंडस्ट्रियल एरिया, स्कूलमध्ये, हॉस्पिटलमध्ये आपण वापरला जातो. बनवले आहे त्याचा फायदा असा आहे की आपल्याला वीज निर्मिती करू शकते. ते काय होतं आतून ढकललं जातं, व्हायब्रेट होत असते. विज्ञान प्रदर्शनातून उद्याचे शास्त्रज्ञच इथून घडणार आहेत आणि विद्यालयाचं काम एवढं उत्कृष्ट आहे. गेले 2 वर्ष झाले मी या प्रदर्शनाला भेट देतोय किंवा प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला बोलवलं जातं. काही उपकरणं शोधून काढलेली होती, तर त्यात त्यांनी स्वतःची कल्पनाशक्ती लढवून त्याच्या पुढे जाऊनही त्या उपकरणामध्ये बदल केले आणि त्याची चुणूक आम्हाला हे प्रदर्शन पाहत असताना सर्वांनाच जाणवली. मुलं बोलत नव्हती, ती इथं मुलं उपकरण काय केलंय यापेक्षा पटापटा किंवा व्यक्त होण्याची कला या अकॅडमीने त्या विद्यार्थ्यांना दिलेली आहे. प्रमुख पाहुणे नात्याने आपण इथं उपस्थित राहिलाय, काय प्रतिक्रिया? तर मुलांनी खूप चांगले प्रयोग केलेले आहेत. ते JCB वगैरे क्रेन वगैरे केल्यात. एकदम छान प्रकल्प आहे. त्या मुलांनी इतकं छान प्रयोग केले, ती प्रयोग बघून इतकं समाधान वाटलं. लहान मुलं असली की मोबाईल लागतो त्यांना, पण ह्या मुलांना मोबाईल नाही. खरंच ही मुलं चांगल्या हुद्द्यावर चांगली घडतील. खरंच खूप अगदी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू केली त्यांनी. अगदी बघताना खूप एवढा आनंद झाला ना, खूप छान वाटलं. मला 2 मार्क 3 मार्कच पडतो. आज माझा मुलगा 10वीला आहे. कमीत कमी 70-75% सुद्धा 100%. इतर पालकांना तुम्ही गुरुकुल बाबत काय संदेश द्या एक पालक म्हणून? संदेश मी असा देईन की सर्वसामान्य लोकांची जी मुलं आहेत ती इथं चापळला आवश्यकतेने भेट देऊन मुलांचं ऍडमिशन करा. गुरुकुलची संकल्पना म्हणजे कुठेतरी लोक पावत जाते, परंतु इथे शाळेचे संस्थापक आदरणीय शंभूराज पाटील सर यांनी ही संकल्पना अगदी पहिल्यापासून वैदिक काळातील ही संकल्पना आहे पुढे म्हणजे फॉरवर्ड करतायत ते. तर काय सांगाल शाळेबद्दल? काय सांगाल, सुंदर शाळा आहे आणि माझा मुलगा 7वी पासून येत आहे. त्याची प्रगती तर सुंदर आहे. मला बरं वाटलं, मी दुसऱ्या पालकांच्या वर आलो होतो. तर माझाही मुलगा पुढल्या वर्षी इथं घालीन. नॅशनल सायन्स गुरुकुलचं हे 3रं विज्ञान प्रदर्शन आविष्कार या नावाने आम्ही इथं सादर करत असतो. शिक्षण पद्धतीत विज्ञान हा विषय फक्त मार्कासाठी किंवा सायन्स फील्डला ॲडमिशन घेण्यासाठी पुरता मर्यादित नसावा. कारण भारताचं एक दुर्दैवमान आहे, कधी कधी येते की देश स्वतंत्र झाल्यापासून शास्त्रज्ञ म्हणून किती जन्माला आले हा एक संशोधनाचा पण विषय आहे त्यामध्ये. आणि यासाठी आपण स्कूलने आणि पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. गुरुकुल पद्धतीचाच आपण इथं अवलंब केलेला, इतरही पद्धती उपलब्ध होत्या की मुलांचं दान. गुरुकुल पद्धतीविषयी काय सांगा? अख्खा पूर्ण महाराष्ट्र होतोय, महाराष्ट्रातील अवघे पालक पाहतायत, काय सांगा गुरुकुल? खरं तर गुरुकुल हा मुळात संशोधनाचा विषयच नाही. गुरुकुल हा आपला भारतीय संस्कृतीतला ऑलरेडी विषय आहे जो आपण विसरलेला आहे. 14 संस्कार असतो की गुरु त्याला दीक्षा देत असतो की आता तू सिद्ध झालायस समाजामध्ये वावरण्यासाठी, तू योग्य व्यक्ती झालाय, तू शिक्षणानं, संस्कारानं, ज्ञानानं या सगळ्या गोष्टीनं सिद्ध झालायस. म्हणून 14व्या संस्कारात गुरु त्या विद्यार्थ्याला दीक्षा देतो आणि मग 15व्या संस्कारामध्ये मुलाचा विवाह होतो. 16वा संस्कार हा मुलाचा मृत्यूचा नंतरचा संस्कार असतो एखाद्या व्यक्तीचा. तर हे 3 संस्कार आता आपण पॉज करून टाकले एकदम. डायरेक्ट आपण 10व्या संस्कारानंतर 15व्या संस्कारावर जातोय आणि यामध्ये आपल्या गुरुकुल ह्या पद्धतीत मुलगा त्याच वेळी शिकतो ज्यावेळी मुलगा आईच्या वडिलांच्या पदरापासून दूर जातो. कारण 4 भिंतीच्या बाहेरचं शिक्षण घ्यायचं असेल तर घरच्या 4 भिंती सोडल्या पाहिजे आणि मुलांना स्वावलंबीने ह्या गोष्टी करण्यासाठी गुरुकुल ही कन्सेप्ट आजच्या काळात तर खूप गरजेचं आहे. यासोबत ही सर्व बातमी ही कव्हरेज तुम्ही आमचे सर्व पालक इथं येऊ शकले नाहीत, पण किमान तुमच्या या बातमीमुळे किंवा व्हिडिओमुळे त्यांच्यापर्यंत आमचं विज्ञान प्रदर्शन लोकांपर्यंत पोहोचू शकेल. म्हणून मी सतर्क न्यूज इंडियाचे सुद्धा आभार मानतो. मुलांनी म्हणजे त्यांच्या बुद्धीप्रमाणे म्हणजे आपल्या बुद्धीपेक्षा पण खूप छान प्रकारे आपलं प्रोजेक्ट वगैरे बनवले. माझा मुलगा 5वीला इथं ह्या वर्षी टाकलाय.
तो अभ्यासाला लई कंटाळा करत होता. आता त्याचा अभ्यास होते बरंच छान. मुलांना आहे की नाही मातीचा जर गवळ असला तर त्यांना आकार द्यायचा घडवायचं काम हे नॅशनल सायन्स करत आहे. भरपूर त्यांनी साथ दिली आणि छान मुलगा आमचा सुधारलेला आहे. एकूणच काय गुरुकुल सर्वांगीण दृष्ट्या विचार करतं, काय सांगाल? विद्यार्थ्याचा सर्वांगीण दृष्ट्या विकास करतं, काय सांगाल? शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि म्हणजे सगळ्याच बाबतीत म्हटलं तर त्या गुरुकुलमध्ये आपल्या पल्ल्याचा, माझ्या तरी पल्ल्याचा सगळ्याच पटीनं विकास झालेला आहे. आमच्या विद्यार्थ्यांना जेवढ्या इथं व्यवस्थित जे जे साहित्य आहे त्यांनी स्वतः ते वापरून जेवढं हे मला ते पाहिजे ते कधी त्यांनी न करता जे आपल्याकडे उपलब्ध आहे त्या साहित्यातूनच त्यांनी उपक्रम मॅडम बनवलेले आहेत. खरंच त्यांचं कौतुकास्पद आहेत मॅडम. नेम इज सूर्यकांत सर्जीराव वायडंडे अँड आय एम फ्रॉम गुरुकुल, National Science Gurukul. I am as a teacher from National Science Guru as an English subject I am taking. Today I am proud of that all the students are there. Really they are today the exhibition, science exhibition is going on and they are making the project is very well for that all thing. आपण नॅशनल सायन्स गुरुकुल चाफळच्या इथं विज्ञान या विषयाच्या शिक्षिका आहात, विज्ञान विभाग सांभाळता. आत्ताचा सुद्धा हे विज्ञान प्रदर्शन अगदी आपले प्रयत्न या माध्यमातून साकार झालेला आहे. काय सांगाल, किती दिवस लागले आणि काय काय कष्ट घेतलं? कालपासूनच मुलांचा उत्साह बघायला मिळतोय आणि आज तर मुलांनी खूप छान पद्धतीने एक्सप्लेन वगैरे केले आणि मलाच सगळे सांगत होते की मॅडम टेन्शन घेऊ नका, आम्ही व्यवस्थित एक्सप्लेन करतो, व्यवस्थित आमचा प्रोजेक्ट सांगतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. सगळे मला ऑल इज वेल बोलत होते आणि छान वाटतं, छान झालं.